रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वावंजे जिल्हा परिषद तर्फे लता मात्रे तर पंचायत समितीमधून महाविकास आघाडीचे पराग भोपी यांना मैदानात उतरवले। या दोन्ही उमेदवारांचे अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शन करून जोरदार ढोल ताशांच्या गजरात दाखल करण्यात आले। वर्षाच्या निवडणुका प्रलंबित असताना आज युवा नेतृत्व म्हणून समोर येत आहेत। कशा पद्धतीने जिल्हा नेतृत्व म्हणून तुम्ही पाहता आणि या निवडणुकीला काय संदेश द्याल? वावंजे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आहे तो निश्चितच महाविकास आघाडीचा बालेकिल्ला पूर्वी बसून राहिलेला आहे आणि आताचे जे उमेदवार आहेत लताताई व तसेच पराग दादा, तर हे निश्चित उमेदवार चांगले आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, लोकांशी दांडगा जनसंपर्क आहे। निश्चित येणाऱ्या काळात ज्या 5 तारखेला निवडणुका होतील त्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे आमचे सर्व उमेदवार हे निवडून जातील व पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये निश्चित महाविकास आघाडीचा तिरंगा फडकेल। अनेक वर्षापासून निवडणूक प्रलंबित होती। ग्रामीण शहरातील ग्रामीण भागातील अनेक विकास अनेक वर्षातून थांबला होता। आज एक युवा तरुण म्हणून आपण समोर येत आहात। वावंजा पंचायत समितीमधला आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाता आपलं नाव आणि परिचय देऊन सांगा। माझं नाव पराग कसरू भोपी, राणा नितलस। मला महाविकास आघाडी मार्फत शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत वावंजे पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। आज कशा पद्धतीने कुठल्या निवडणुकीच्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढत आहात? स्थानिक मुद्दे भरपूर आहेत। इथे नैनाचा प्रश्न आहे, कॉरिडॉरचा विषय आहे, तसेच गेल्या 8 वर्षापासून इथे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली नव्हती, त्याच्यामुळे अनेक विषय प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूया। यामार्फत संघटनात्मक जी ताकद लागते निवडणुकीसाठी, कशा पद्धतीने आपली वाटचाल आहे, ज्येष्ठ श्रेष्ठींकडे कशा पद्धतीने आपण या निवडणुकीकडे पाहता आणि जनतेला काय आव्हान करा? संघटनेचं बोलायचं तर मी फार भाग्यवान आहे का या वावंजे पंचायत समिती मतदारसंघ असा आहे का जिथून फक्त ना फक्त नेतेच घडून गेले आहे। दत्तू शेठ पाटील असू द्या, गोकुळ शेठ असू द्या, नारायण शेठ ठाकूर असू द्या, आमचे बालाराम पाटील साहेब असू द्या, JR पाटील साहेब असू द्या, AS पाटील साहेब असू द्या, अरविंद म्हात्रे साहेब असू द्या आणि आता आमचे गुरुवर्य मार्गदर्शक काशीनाथ पाटील साहेब असू द्या, आणि त्यांचा वारसा आज मला एक सामान्य कार्यकर्त्याला आज त्यांनी उमेदवारी मला दिलेली आहे। माझ्या पंचायत समिती गणाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला स्वतःहून उमेदवारी दिलेली आहे, कारण माझ्या कामाची हीच पोचपावती मी समजेल। खरं तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार परागदादा भोपी आणि जिल्हा परिषदेचे लताताई मात्रे या ज्या उमेदवार आहेत या उमेदवार विकासाच्या मुद्द्यावरती फ्रंटला आलेले आहेत। आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका झाल्या नव्हत्या, पण त्या निवडणुकांचा जो मधला काळ आहे तो बॅकलॉग भरून काढण्याकरता आणि इथल्या ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याकरताची ही लढत आहे। ही लढत जरी राजकीय असली तरी ती एक चांगल्या पद्धतीने होईल असा आशावाद घेऊन अशा पद्धतीची लढत आपण लढणार आहोत। किंबहुना इतकंही मी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण असेल, विरार अलिबाग कॉरिडॉर रोड असेल, नैनाचा प्रश्न असेल, किंबहुना लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नामांतराचा प्रश्न असेल, कारण जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली, जेव्हा जेव्हा सामाजिक मुद्दे उपस्थित राहिले तेव्हा तेव्हा परागदादा भोपी हे संघर्षाने पुढे आलेले आहेत आणि म्हणून आमचं हे नेतृत्व कधीही बॅकफुटला नसून फ्रंटफुटला खेळणारं नेहमी राहिलेलं आहे आणि अशा नेतृत्वाला जनतेनं निवडून दिलं पाहिजे। जर समाजात धावणारं, लोकांच्यासाठी उभं राहणारं आणि लोकांचे प्रश्न सोडवणारं नेतृत्व जर उभं राहिलं तर निश्चितपणानं येणाऱ्या आगामी काळामध्ये असा उमेदवार निवडून आला तर तो जनतेचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो, चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकतो, असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो।